संपूर्ण जग तेलासाठी व्याकुळ होतंय. भिकारिस्तानची तर वाट लागलेली आहे. इमर्जन्सी तिथे डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये इराणने एक असा निर्णय घेतलेला आहे, की इराण भारताचे जेवढे पण तेलाचे जहाजं आहेत, जे होर्मुझ समुद्रामध्ये अडकलेले आहेत, त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे, की हे जहाजं भारताला जाऊ शकतात, येऊ शकतात. त्याच्यावरती फक्त भारताचा झेंडा लावण्यात यावा. या जहाजांना कोणत्याही प्रकारे टार्गेट केलं जाणार नाही. याच्यावरती मिसाईल डागली जाणार नाही. ज्या प्रकारे परिस्थिती उद्भवलेली आहे मित्रांनो, इराण आणि इस्रायल या 2 देशांच्या युद्धामध्ये पूर्ण जगामध्ये तेलाचे क्रायसिस सुरू आहेत, तेलाची समस्या सुरू आहे आणि ही तेलाची समस्या मिटवण्यासाठी भारताला इराणकडनं एक मैत्रीपूर्वक संदेश देण्यात आलेला आहे आणि याचं सर्वत्र श्रेय जातं डॉक्टर एस जयशंकर आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या या पूर्ण टीमला. मित्रांनो, एका फोनवरती ही डील करण्यात आलेली आहे, की भारताचे झेंडे असणारे जेवढे पण जहाजं आहेत, त्यांना ग्रीन सिग्नल राहील. होर्मुझ समुद्रामध्ये मित्रांनो जे पण जहाजं आहेत इतर देशांचे, जे साऊथ ईस्ट एशिया असेल, अलीकडे ऑस्ट्रेलिया वगैरे तेवढा सगळा पार्ट कव्हर करतात. संपूर्ण जगातलं 20% तेल जिथनं येतं, इराक, इराण, सौदी यांसारख्या या देशांमधनं 20% तेल जे आहे ते मित्रांनो संपूर्ण जगामध्ये पाठवलं जातं आणि याच ठिकाणी मित्रांनो ज्या प्रकारे इराणने खूप साऱ्या अशा तेल कंपन्या आहेत त्यांच्यावरती अटॅक्स केले. कारण ह्यांचे संबंध अमेरिकेशी चांगले आहेत आणि अमेरिकेचे चाहते आहेत. अमेरिकेच्या ताटात बसून हे लोकं खातात. त्यामुळे या कंट्रीच्या ज्या तेलवाहू जहाजं आहेत त्यांच्यावरती हल्ले करण्यात आले. मिसाईल्स डागण्यात आल्या. याच्यामध्ये काही मृत्यू झाले मित्रांनो आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लाखो कोटी रुपयांचं जे जहाज आहे ते देखील याच्यामध्ये त्याचं नुकसान झालं. यामुळे मित्रांनो जे पण जहाजं आहेत, ज्या पण कंपन्या आहेत, तेल वाहतूक कंपन्या आहेत, त्या स्वतःहून पुढे यायला व त्या कॅनलमधनं बाहेर पडायला देखील घाबरत होत्या आणि याच्याचमध्ये ज्या पण बाहेर पडल्या त्यांच्यावरती मिसाईल डागण्यात आल्या. त्यामुळं ज्या कंपन्या आहेत त्या रिस्क घेत नव्हत्या आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्शुरन्स या कंपन्यांना भेटणार नाही. त्यामुळं कोणतीही कंपनी रिस्क घ्यायला तयार नव्हती आणि यामध्ये मित्रांनो ही संपूर्ण जग, आपला शेजारचा भिकारिस्तान असेल, आजूबाजूचे जेवढे पण देश आहेत ते तेलासाठी तरसत आहेत. बांगलादेशसारखा एकदम रुबाबात करणारा, फालतूगिरी करणारा देश हा जो आपल्याला कधी-कधी डोळे दाखवतो, तो आपल्याकडे भीक मागून तेल घेतोय आणि एवढंच नव्हे हा भिकारिस्तान ह्याच्यात तर इमर्जन्सी लावायची वेळ आलेली आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो, हे दोन्ही देश मुस्लिम कंट्री आहेत, तरी देखील इराण यांना सपोर्ट करत नाही, यांना तेल पाठवत नाहीये आणि यामध्ये इराणने भारताला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. होर्मुझचा जो समुद्र आहे, त्या समुद्रातनं जी कॅनल आहे, त्या कॅनलमधनं मित्रांनो हे जे जहाजं बाहेर पाठवले जातात आणि या जहाजांमध्ये भारताचा झेंडा जिथे असेल, त्या जहाजांना ग्रीन सिग्नल आहे. ते आपल्या देशामध्ये येऊ शकतात. 2 जहाजं आहेत मित्रांनो, या 2 जहाजांना परवानगी देण्यात आलेली आहे. हे ट्रान्सपोर्टेशन करणार जे पण तेल आहेत आणि सर्वात जास्त मित्रांनो आपण इराणकडनं तेल आयात करतो आणि यामध्ये मित्रांनो 50% पेक्षा जास्त या होर्मुझ समुद्रातनं आपण तेल घेतो. यामुळं मित्रांनो आपलं कुठेतरी जाऊन प्रॉफिट होणार आहे आणि यामध्ये आपल्या देशावरती कुठल्याही प्रकारचं तेलाचं संकट येणार नाही, याची देखील खात्री आपले जे फॉरेन मिनिस्टर्स आहेत त्यांनी दिलेले आहेत. त्यांचा एक फोन इराणचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांना गेला. त्यांनी मैत्रीपूर्वक ह्या गोष्टीवरती निवारण केलं. आम्ही तुमच्या जहाजांना परवानगी देऊ असं ते इराणचे जे युद्धामध्ये अडकलेले एक कंट्री आहे मित्रांनो, हा इराण, ज्याच्याशी मैत्रीपूर्वक चांगले संबंध आहे. जे अल खामेनी जे आता ह्याच्यामध्ये या मोठ्या युद्धाच्या ज्या गोष्टीमुळे सुरुवात झाली, त्यामध्ये मित्रांनो अल खामेनी यांचा मृत्यू झाला. अमेरिकेने ज्या प्रकारे त्यांच्यावरती मिसाईल लागल्या होत्या आणि त्या ह्याच्यामध्ये इस्रायल आणि अमेरिका या दोघांनी मिळून यांच्या ज्या लीडरला आहे ते मारलं आणि या मारल्यामुळं मित्रांनो हे सगळं युद्ध निर्माण झालं. एवढ्या युद्ध परिस्थितीत देखील मित्रांनो इराण मैत्री निभवतोय भारतासोबत. भारत इराणसोबत मैत्री निभवतोय. ज्यावेळेस ही गोष्ट झाली, आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत, परराष्ट्र सचिव आहेत, ते जाऊन इराणला भेटले होते. मैत्रीपूर्वक चांगले संबंध आपण इराणशी ठेवलेले आहेत. त्यामुळं मित्रांनो इराण पण देखील आपल्याला मैत्रीपूर्वक वागत आहे, हे यातनं स्पष्ट होत आहे. यामुळेच मित्रांनो आपल्या इथे जे पेट्रोलचे दर आहेत, जे डिझेलचे दर आहेत, ते अजून जास्त वाढणार नाहीत. ते स्टेबल राहतील. जेवढे साठे आहेत आपल्याकडे ते महिनाभर चालतील एवढे आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, जर आता तेलाची जी
ट्रान्सपोर्टेशन आहे ते सुरळीत जर चालू राहिलं, तर कुठल्याही प्रकारचं संकट, हे तेलाचं संकट आपल्या भारतावर येणार नाही, अशी खात्री आपल्या फॉरेन मिनिस्टर्स आणि आपले जे पेट्रोलियम मिनिस्टर्स आहेत त्यांनी दिलेली आहे. नक्कीच मित्रांनो, या मोठ्या पावलासाठी आणि ह्या मैत्रीपूर्वक गोष्टींसाठी ज्या गोष्टी सरकारने केल्या, ज्या इनिशिएटिव्ह एस जयशंकर यांनी घेतले, मोदीजींनी घेतले, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं मित्रांनो, संपूर्ण जग या तेलाच्या क्रायसिसच्या मागं लागलेलं आहे आणि त्यामध्ये आपला भारत देश एकटाच आहे, ज्याला युद्धात असणाऱ्या देशाकडनं तेल भेटतंय. युद्धातला देश म्हणतोय, तुम्ही फक्त तुमच्या देशाचा झेंडा लावा. आम्ही तुमच्या देशाच्या जे पण जहाजं आहेत, त्या जहाजांना आम्ही सोडतो, असं इराण म्हणते. नक्कीच मित्रांनो, कुठेतरी मैत्रीपूर्वक संबंध चांगले ठेवले, तर त्याचा रिझल्ट आपल्याला कुठेतरी जाऊन भेटतो, हे आज आपल्याला स्पष्ट झालं असेल. भारताचे पंतप्रधान, भारताचे परराष्ट्रीय मंत्री सारखं-सारखं बाहेरच्या देशामध्ये जाऊन भेट देतात. भेट कशासाठी देतात याच्याबद्दल चर्चा होतात. परंतु मित्रांनो, कुठेतरी जाऊन त्या गोष्टी, ती मैत्री कामाला येते. रशिया आपल्याला तेल देतंय, इराण आपल्याला तेल देतोय. यामध्ये मित्रांनो, ज्या पण तेल देणाऱ्या देश आहेत, ते सर्व देश आपल्याला तेल देतायत आहे. त्यामुळं मित्रांनो, आपण देखील आपल्या सरकारचं कौतुक ह्याच्यामध्ये केलं पाहिजे, की एवढ्या मोठ्या संकटात देखील आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारची टंचाई निर्माण होत नाहीये. एल-पी-जी जरी झाली असली तरी देखील मित्रांनो, कॅनडा, परत अजून ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांकडनं एल-पी-जी मागवण्यात आलेलं आहेत. जहाजं निघालेली आहेत आणि ही जहाजं आल्यावरती देखील एल-पी-जीची टंचाई निर्माण झालेली आहे, ती देखील कुठेतरी भरून काढण्यात येईल. याचमुळं मित्रांनो, सरकारचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जे की नॅशनल ट्रान्सपोर्टला कंट्रोल करता या प्रकारचं हे सरकार झालेलं आहे. एक मैत्रीपूर्वक चांगले संबंध यांनी बनवून ठेवलेले आहेत आणि याचाच कुठेतरी फायदा दिसायला लागलेला आहे. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती, की मोदीजी आणि जयशंकर यांच्यामुळे या गोष्टी घडतायत का दुसरंच काहीतरी याच्यामध्ये हेतू असू शकतो? जय हिंद, जय महाराष्ट्र.